अगं बघ किती मोठं वावर आहे माझ्या भावाचं. बघ किती मोठा बगीचा आहे माझ्या भावाचा. ओ भाऊ कुंकड, काय कुठं आले तुम्ही? गेट उघडाय म्हणून आतमध्ये आले काय? कॉलेजवरून आले तुम्ही? नाही नाही भैया, हे यांच्या भावाचं घर आहे. हा, हे कधी स्वप्नामध्ये पाहिलं का हे असं घर? हे तुमच्या भावाचं घर आहे? असं होऊ शकत नाही. अहो ती चिठ्ठी दाखवा ना भैयाला. हा, हे बघा भैया, अविनाश नाव आहे त्यांचं. बरं थांबा इथं 2 मिनिटं, मी त्यांना विचारून येतो. इथून जाऊ नका बरं कुठं, मी आता आलो 2 मिनिटात. आतमध्ये असं माझा भाऊ. हो बघा ना किती मोठे झाडं लावले तर. आला आला. एक काम करा, तुम्ही जिथून आले तिथं वापस जा. अरे भैया, पत्ता तर ह्योच दिलेला आहे. तुमच्या ह्या चिठ्ठीवर अविनाश उगले नाव आहे आणि हे घर अविनाश जाधवच आहे. बरोबर, ठीक आहे भैया. जा आता. पत्ता तर हे द्याल तर कसं काय झालं? आता तर बस पण निघून गेली असन आणि रात्र पण झाली. अरे दादा आणि वहिनी तुम्ही इकडे. अरे दादा तुम्ही इथं उभा कशाला? चला घरी. अरे अविनाश, हे तर आपलं घर नाही ना, चल आपल्या घरी. अरे दादा कशी मजा करायला तू? हे तर आपलं घर आहे ना. चला या आपलंच घरी दादा. अहो भैया, ते दादा तर म्हणे अविनाश उगले नाही, अविनाश जाधव राहते तिथं. असं आहे का? राहुल इकडे. तू माझ्या दादाला खोटं का बोलला? मी तुझ्यासोबत बोलायलो. सांगतो का तू? असं नाही का? थांब तू. ए यार अविनाश, जाऊ दे ना, जाऊ दे ना. जाय तू काम कर, तुला नंतर सांगतो. अरे दादा वहिनी तुम्ही दमले असते, चला लवकर. अरे वहिनी दादा मला म्हणले असते मी तुम्हाला न्यायला आलो असतो. अरे नाही अविनाश, ते काय म्हणते ना, तुला ते सबस्क्राईब द्यायचं होतं आम्हाला. असं आहे का? चला चला चल दादा, तुला तुपल्या वहिनीची भेट करून देतो. अहो आले तुम्ही? हा आलो मी, पण तसं दादा वहिनी येणार होते ना. दादा वहिनी? मला तर माहित नव्हतं ते येणार आहे म्हणून. आणि हा तसं पण तुम्ही मला सांगितलं नाही. अरे हा ते पण खरे, पण हा तसं राहुलला माहित असेल. राहुल